स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाणे जिल्ह्यातील तलाठी संघटनेने पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे गेल्या 20 दिवसापासून उत्पन्न दाखला मिळत नसल्याने रुग्ण, विद्यार्थी आणि नागरिक हवालदिल झाले असून त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तलाठी संघटनेने अखेर आज काम बंद आंदोलन मागे घेतले. यामुळे वैद्यकीय कामासाठी रुग्णांना, शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांचा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि शासकीय कामासाठी नागरिकांना उत्पन्न दाखला मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ठाणे, कल्याण, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी आणि शहापूर असे एकूण 7 तालुके ठाणे जिल्ह्यात येतात. तालुका स्तरावरील तहसील कार्यालयातून नागरिकांना उत्पन्न दाखला, रहिवासी प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्र तयार करून दिली जातात. यातील उत्पन्नाच्या दाखल्यासाठी नागरिकांनी अर्ज केल्यास त्याची तपासणी तलाठीकडून केली जाते. ठाणे जिल्ह्यात दररोज 300 ते 400 उत्पन्न दाखले दिले जातात. प्रत्येक तालुक्यात दररोज 50 ते 60 उत्पन्न दाखल्यांसाठी अर्ज येतात. अर्जदाराने दिलेले स्वयं घोषणापत्र आणि कागदपत्रांच्या आधारे तलाठी उत्पन्न दाखला तयार करून तो पुढे तहसीलदारांकडे पाठवितात. त्या आधारे नागरिकांना उत्पन्नाचे दाखले तहसील कार्यालयातून उपलब्ध करून दिले जातात. तलाठीच्या अहवालानुसार दाखला देण्यात येत असल्याचा उल्लेख उत्पन्नाच्या दाखल्यावर केला जातो. यामुळे त्या दाखल्यात खोटी माहिती आढळून आली तर संबंधित तलाठीवर कारवाई होते. काही ठिकाणी तलाठीवर गुन्हेही दाखल झालेत. या कारवाईच्या भीतीपोटी तलाट्यांनी उत्पन्न दाखल्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या तपासणीचे काम बंद केले होते. महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या ठाणे जिल्हा विभागाने हे आंदोलन पुकारले होते. या आंदोलनामुळे ठाणे जिल्ह्यात गेल्या 20 दिवसापासून उत्पन्न दाखल्याचे काम ठप्प होते. दाखल्याविना रुग्ण, विद्यार्थी आणि नागरिकांची कामे खोळंबली होती. यावरून तलाठींवर टीका होत होती. दरम्यान दाखल्याविना रुग्ण, विद्यार्थी आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तलाठी संघटनेने अखेर काम बंद आंदोलन मागे घेऊन उत्पन्न दाखला देण्याचे काम सुरू केले. नवी मुंबईतील भाजपचे नेत्याने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गट शीतयुद्ध सुरू झाले आहे. या दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेत्यांमध्ये शहाचे राजकारण सुरू असतानाच गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या सोमवारी म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी ठाण्यातील खारघरवाडी भागातील महाजनवाडी हॉल येथील रघुवंशी हॉलमध्ये हा जनता दरबार होणार आहे. बालेकिल्ल्यात होणाऱ्या या जनता दरबाराचे बॅनर शहरभर झळकू लागल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे शहर हे ओळखले जाते. शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी तेच ठाणेदार असल्याचे दाखवून दिले होते. यात बालेकिल्ल्यात जनता दरबार घेण्याची घोषणा मंत्री गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी कोपरीतील कार्यक्रमादरम्यान केली होती. त्यावर शिवसेना नेत्यांनी प्रतिक्रियाही व्यक्त केल्या होत्या. त्यानंतरही नाईक यांनी आणखीन एक विधान केले होते. ठाणे आपले सर्वांचेच असल्याचे सांगत या शहरातील अडीअडचणी सोडवण्यासाठी गरज पडली तर अधिकाऱ्यांची बैठक घेऊ असे विधान नाईक यांनी ठाण्यातील मागी गणेशोत्सव दर्शन दरम्यान केले होते. या विधानाची बरीच चर्चा झाली होती. नाईक यांच्या विधानानंतर भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता. असे असतानाच नवी मुंबई येथील ऐरोलीमध्ये मेळाव्यात काँग्रेसचे नेते व माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमादरम्यान मी कधीही दरबारी राजकारण केले नाही असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. या निमित्ताने शिंदे यांनी नाईक यांना टोला लागवल्याची चर्चा शहरात रंगली. एकूणच दोन्ही नेत्यांमध्ये शहाचे राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे. असे असतानाच गणेश नाईक यांनी ठाण्यातील जनता दरबाराची तारीख अखेर जाहीर केली असून त्याचे बॅनर आता शहरभर झळकताना दिसून येत आहेत. ठाण्याच्या घोडबंदर रोड परिसरातील आणि भिवंडीच्या कशेळी कालेर भागातील हजारो महिलांसाठी सेवा देणारे बाळकुंभ प्रसूतिगृह गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. या आरोग्य केंद्राची दुरावस्था झाल्यामुळे प्रशासनाकडून ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या बाळकुंभ, ढोकाळी, कोलशेत, माजिवडे या परिसरातील गर्भवतींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रसूतिगृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून पर्यायी व्यवस्था मुल्ला हॉल येथे करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. ठाणे महापालिकेचे बाळकुंभ पाडा नंबर 1 मध्ये तळमजला आणि पहिल्या मजल्यावर असलेले प्रसूतिगृह गेल्या 35 वर्षापासून कार्यरत होते. येथे 10 खाटांची व्यवस्था होती. बाळकुंभ, ढोकाळी, कोलशेत, माजिवडे, मनोरमानगर, मानपाडा, आझादनगर आदी भागातील शेकडो महिलांना या प्रसूतिगृहाचा लाभ होत होता.
मात्र छताचा स्लॅब कोसळणे, पाणी गळती, जुने वायरिंग आणि अस्वच्छतेमुळे हे प्रसूतिगृह धोकादायक बनले होते. अनेक नागरिकांनी याबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. महापालिकेने प्रसूतिगृहाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला होता, मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे काम सुरू होऊ शकले नव्हते. परिणामी सद्यस्थितीची वास्तू बंद करून नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. तरी सदर आरोग्य केंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करून परिसरातील नागरिकांना, विशेषतः महिलांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील नागरिक करतायत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. विविध आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय समस्यांमुळे कामगारांना रक्तदाब, शुगर यासारखे आजार जडले आहेत. या औषधांपासून त्यांची सुटका व्हावी किंबहुना त्यांच्या समस्या सुटाव्यात यासाठी गेली अनेक वर्ष मी कामगारांच्या न्याय हक्कासाठी झटतोय. हजारो कामगारांच्या वतीने मला देण्यात आलेल्या कर्मचारी हृदय सम्राट पुरस्काराने माझी जबाबदारी आणखीन वाढली याची जाणीव मला आहे. अशा शब्दात आमदार केळकर यांनी पुरस्काराला उत्तर देताना आपल्या भावना व्यक्त केल्यात. कंपनी कामगार, ठाणे महापालिका कामगारांच्या विविध श्रेणीतील सुविधा, भत्ते, पदोन्नत्या, भविष्य निर्वाह निधी, सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा प्रश्न अशा अनेक आघाड्यांवर न्याय मिळवून दिल्याबद्दल आमदार संजय केळकर यांचा ठाणे महापालिकेतील 5 कर्मचारी संघटनांच्या वतीने महाजनवाडी हॉल, खारकळाई, ठाणे येथे आयोजित मेळाव्यात कर्मचारी हृदय सम्राट पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री केळकर बोलत होते. सन 2006ला विधान परिषदेचा आमदार, 2014 पासून विधानसभेला सलग 3 टर्म आमदार, या काळात आणि त्याही आधीपासून वंचित घटक असलेले बूट पॉलिश कामगार तसेच कंपनी कामगार आणि महापालिका कामगारांसाठी काम करत आहे. मी कामगारांचा नेता म्हणून कधीच काम केले नाही, तर कामगार मित्र म्हणून त्यांच्या समस्या निर्मूलनासाठी आजवर लढत आलो आहे. बंद पडलेल्या कंपन्यांचे कामगार देशोधडीला लागलेत. वर्षानुवर्ष थकबाकीपासून वंचित राहिलेत. पोयशा, मोफतलाल सारख्या अनेक कंपन्यांच्या हजारो कामगारांसाठी लढे दिले आहेत. त्यात यशही मिळाले. त्यांना मिळत असलेल्या न्याय हक्कामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो त्याचे मला मोठे समाधान मिळते. जनतेने मला दिलेले आमदार हे घटनात्मक पद सर्वसामान्य जनता आणि कामगारांच्या न्याय हक्कासाठी वापरणे ही मी माझे ध्येय ठेवले, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी कामगारांशी संवाद साधताना केले. ठाणे स्टेशन जवळील ST बस स्थानकाचा खाजगी विकासकाच्या माध्यमातून PPP तत्वावर विकास करून तिथे 3 बेसमेंट तयार करून त्यावर 18 मजली इमारत उभी करण्यात येणार आहे. त्यापैकी 2 बेसमेंट व 3 मजले STला मिळतील, तर 11 मजले विकासक बाजारभावानुसार विकणार आहेत. बस डेपोच्या जमिनीखालून वर्तुळाकार मेट्रो धावणार आहे. परिवहन मंत्रीपद ठाण्याकडे असल्याने या प्रकल्पाला गती प्राप्त झाली आहे. स्टेशनला लागून असलेली बसस्थानकाची जागा ST महामंडळाच्या मालकीची आहे. ठाणे शहरातील विविध भूखंडाप्रमाणेच या बसस्थानकाच्या जागेचा विकास सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर करण्यात येत आहे. बसस्थानकाचा हा अत्यंत महत्त्वाचा भूखंड 1.5 ते 2 वर्षापूर्वी ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित केला आहे. ST महामंडळाने काही अटी व शर्तींसह हा भूखंड ठाणे महापालिकेकडे विकास प्रकल्पासाठी हस्तांतरित केला आहे. ठाणे पश्चिम स्टेशनजवळील ST बस स्थानकाच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पाकरिता मी टेडन अर्बन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या सल्लागार कंपनीला व्यावसायिक व्यवहार्यता तपासण्यासाठी नियुक्त केले आहे. STच्या जागेवर 2 बेसमेंट, 3 मजले ST डेपोसाठी व 11 मजले इच्छुक विकासकास उपलब्ध होणार आहेत. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.